बघा, नमस्कार मंडळी. तर बघा, आता शेतकऱ्यांनी शेतातले काम कसे करावात आणि शेतातले पाणी आता कमी कधी होईल हे मला सांगता येणार नाही. रोज पाऊस यायला लागलाय आणि बघा निक्या सोयाबीनमध्ये किती पाणी. अजून आता इथं साईडला आपल्या विहीर भरलेली, त्यांनी काबाल जरी आलं का तरी विहीर लगेच अशी वाहायला लागते. आणि बघा रानामध्ये असं पाणी वाहायला लागलंय बघा. तर बघा मंडळी, शेतकऱ्यांना कसं करावा ते तुम्हीच सांगा. तर शेतकऱ्यांना असेच शेतकरी सोयाबीनीत पाणी म्हणल्यावर सोयाबीन खराब सगळे होणार झाली ना. अख्ख्या शेतामध्ये या वाटणीत सगळं पाणीच पाणी बघा. आणि पण आता ती आपल्याला मका काढायची अजून. आता हे कामं सुरू झाले आणि हो का, पण आता कसं पाणी वाहतंय बघितलं का शेतामध्ये, दिसतंय का तुम्हाला पाणी हे. आणि त्या पाण्यात बघा सोयाबीन आता डुबायला लागली. बघा असा असतोय निसर्गाची साथ. जेव्हा पावसाची गरज असते तेव्हा पाऊस पडत नाही, आणि आता गरज नाही पावसाची तर आता पाऊस रोज यायला लागलाय. तर उगाच म्हणतात का नाद करते काय, नाद करते काय. आता यावंच लागते आता पाण्यामध्ये सोयाबीन काढायला तुम्हाला सगळ्यांना. कशी पोहती पाण्यामध्ये बघा सोयाबीन शेतकऱ्यांची. बघा आता सोयाबीन, पूर्ण सोयाबीन तर काढाय आता सुरू झाली. सगळा पाला आहे, सगळा असा गळून गेलाय, पडून गेलाय, सगळा खाली सगळं वाळून गेले. सगळे शेंगा आता वाळल्यात मस्त. आणि हे पाऊस काय कमी ही करी नाही बघा. आणि शेतकऱ्यांना अशी जर सोयाबीन काढायला सुरू केली तर एवढी सोयाबीन अशी काळी काळी होती पुन्हा. मग भावाला पण कमी कमी येते सोयाबीन खराब झाल्यास. आणि आम्ही गेल्या वर्षी बघा सोयाबीन अशी ही सोयाबीन काढून आम्ही अशी ढिगाला लावली तर आमची अख्खी सोयाबीन अशी काळी काळी झाली बघा सगळी. गेल्या वर्षी पण असं झालं, कारण की आम्ही तेव्हा पण पाऊस यायला सुरू होता आणि आम्ही दिली अशी गुते दिली काढायला. तर आपण हे शेत बटाईने केलं आहे. तर बघा बटाई शेतामध्ये किती पाणी व्हायला लागलंय. आता पावसाने शेतकऱ्यांना उघडून द्यावा, कारण शेतकऱ्याचे कामं शेतातले संपले का परत यावं पावसानं. बरोबर का मंडळी.